सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, म्हणजेच कृतीपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे मराठी 2 हा या विषयाचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 19 जुलै 2024. इथे दिनांक दिलेले आहे 19 जुलै 2024. ही पुरवणी परीक्षा असते. पुरवणी परीक्षा म्हणजे मार्चच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी नापास झाले त्यांच्यासाठी ही पुन्हा परीक्षा घेतली जाते. 19 जुलै 2024ची ही कृतीपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल यूट्यूबकडून. मराठी हा विषय कला, वाणिज्य आणि विज्ञान म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांना हा विषय आहे. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची किंवा कृतीपत्रिकेची 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. आपण मॉडेल ॲन्सरनुसार ही कृतीपत्रिका सोडवत आहोत. कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलने व्यवस्थित काढाव्यात. दोन, स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची. भाषेचा पेपर आहे, त्यामुळे शुद्ध लेखनसुद्धा असलं पाहिजे. या सगळ्या सूचनांचा विचार करून उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभागावर कृती विचारलेल्या आहेत. पहिला विभाग गद्य म्हणजे धडे, दुसरा विभाग पद्य म्हणजे कविता, तिसरा विभाग कथा साहित्य प्रकार आणि चौथा विभाग होता उपयोजित मराठी. हे 4 व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे क्रमाने हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण विभाग शेवटचा 5वा व्याकरण व लेखन यावरील कृती सोडवणार आहोत. मॉडेल ॲन्सरनुसार आपण याची उत्तरं काय लिहायची, कशी लिहायची पाहूया आपण. विभाग क्रमांक 5वा आहे व्याकरण व लेखन. 20 गुण. व्याकरणाला 10 गुण आणि निबंध लेखनाला 10 गुण. व्याकरण घटक व वाक्प्रचारावर कृती आहे त्या आपण पाहूया. कृती क्रमांक 5वी. सूचनेनुसार कृती करा. आता व्याकरणावर 10 गुण आहेत आणि त्यामध्ये पहिली कृती आहे किती अफाट पाऊस पडला काल. आता हे उद्गारार्थी वाक्य आहे. वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. 1 गुण. पर्याय दिलेले आहेत, विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे. 1. काल काय कमी पाऊस पडला का? 2. काल कमी पाऊस पडला. 3. काल खूप पाऊस पडला. 4. काल खूप पाऊस पडला नाही. आता आपल्याला विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे, ते तिसरं वाक्य आहे. काल खूप पाऊस पडला. किती अफाट पाऊस पडला काल या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य होईल काल खूप पाऊस पडला. पुढची कृती आहे सूचनेनुसार सोडवा. 1 गुण आहे. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. हे नकारार्थी वाक्य आहे, त्याचं होकारार्थी वाक्य करायचं आहे. विरुद्धार्थाचा शब्द आपण वापरूया. चैनीच्या वस्तू महाग असतात. अर्थ बदलायचा नाही आहे वाक्यात बदल करताना. पुढची कृती दिलेली आहे दुसरी. योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. खरे खोटे या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय दिलेले आहेत. 1. कर्मधारय समास. 2. विभक्ती तत्पुरुष समास. 3. वैकल्पिक द्वंद्व समास आणि 4. द्विगु समास. आणि अचूक उत्तर आहे वैकल्पिक द्वंद्व समास. खरे किंवा खोटे असा विग्रह होतो, म्हणून तो वैकल्पिक द्वंद्व समास आहे. पुढची कृती आहे कमलनयन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे. समास आहे कमलनयनचा कर्मधारय समास. तिसरी कृती आहे योग्य पर्याय निवडा. 1 गुण. कलाकाराने शिल्प घडवले या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.
पर्याय दिलेले आहेत. 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग, 4 यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे कर्मणी प्रयोग. कलाकाराने शिल्प घडवले. कर्मणी प्रयोग आहे. कर्मानुसार क्रियापद बदलतं. पुढची कृती आहे र. भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखून लिहा. 1 गुण. आता 4 वाक्य दिले, त्यातलं भावे प्रयोग असणारं वाक्य ओळखायचं आहे. 1 सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. 2 गाय गोठ्यात परतली. 3 पक्षी घरट्यात परतले. 4 रमेश पुस्तक वाचतो. आणि अचूक उत्तर आहे पहिलं, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. हे भावे प्रयोगाचं वाक्य. चौथी कृती आहे योग्य पर्याय निवडा. 1 गुण. होई जरी सतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. पर्याय 1 अनन्वय, 2 अतिशयोक्ती, 3 अर्थांतरण्यास, 4 अपन होते. आणि अचूक उत्तर आहे अर्थांतरण्यास अलंकार. पाचवी कृती आहे र. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. 1 गुण आहे. या वाक्यातील उपमेय ओळखायचं आहे. उपमेय आहे दान. क्रमांक 5 मळब दूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 1 गुण आहे. मळब दूर होणे याचा अर्थ ओळखायचा आहे खालील पर्यायातून. 1 आकाश लख्ख होणे, 2 गैरसमज दूर होणे, 3 मन मोकळं होणे, 4 मनाला हुरहुर वाटणे. आणि अचूक उत्तर आहे गैरसमज दूर होणे. र. मळब दूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. मी इथे वाक्यात उपयोग करून देते, तुम्ही यापेक्षा वेगळाही लिहू शकता. मनीषा पटेलने वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळब दूर झाले. जो वाक्प्रचार आहे तो वाक्यामध्ये वापरायचा असतो, त्याचा अर्थ वापरायचा नाही. यानंतर पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 300 शब्दात निबंध लिहा. 5 पैकी एकाच विषयावर निबंध लिहायचा. 10 गुण आहेत. आणि विषय आहेत 1 पहाटेचे सौंदर्य, 2 माझे आवडते शिक्षक, 3 भ्रमणध्वनीचे मोबाईलचे मनोगत, 4 सूर्य मावळला नाही तर, 5 युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे. आता निबंध मात्र मी इथं घेतलेले नाही आहेत. तुम्ही निबंधाची तयारी करा. एक विषय निवडा व्यवस्थित आणि त्यावर निबंध लिहा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच संगीता भालसिंग या नावाने टेलिग्राम चॅनल पण तयार केलेले आहे, तिथे पण जॉईन होऊ शकता. तिथे अधिक माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.